रवा भाजायचा चालू आहे उपीट करण्यासाठी. आणि ना कांदा वगैरे चिरलाय मी. इथे मस्त शिरलेले फुल लागले भरपूर अशी. तर खूपच छान दिसते. आणि इथे पण 4 फुल लागलेत. इथे छोटस खाली आलंय. आपली रोजची स्वस्तिकची फुलं. कढीपत्ता काढते आपल्या पिठासाठी. दोनच कांदा काढले मी. जास्त पण काढायचं नाही, ताजा ताजा लगेच टाकले तुम्ही. 2च कांदा काढते. त्याची आपलीशी रांगोळी. कांदा मिरची आणि कढीपत्त्याचा चिरून ठेवलाय. रवा पण भाजून ठेवलाय. तेल, मोहरी, जिरं. रवा चांगला भाजून अगोदरच घेतलाय. बरं ते झालं उपीट पण केलं नाही. कांदा आता भाजून घेते तेलामध्ये. तर नाही उडदाची डाळ टाकून पण उपीट बनवते. बिना हळदीचं तर ज्याला आवडते तसं बनवायचं असेल तर. मिरच्या की नाही तिखट आहे टाकल्या म्हणून कमीच घातल्यात मी, जास्त नाही टाकल्या. आम्ही खायचं तुम्ही खाणार. आणि आज येते ठिकाणी बाहेर लग्नाला जायचंय, त्यामुळे आज नाश्ता केलाय. म्हणलं आता तिकडं जेवण होणारच आहे, त्यामुळे आज नाश्ता केलाय बरं का. तर सकाळी पाणी पण आलेलं होतं, तर पाणी वगैरे भरलं. थोडीशी हळद आणि आता उपीट आपल्याला लागेल. रवा घेतलाय तेवढं पाणी. तर ना 1 वाटी मी रवा घेतलाय बरं का. जास्त मोठा म्हणजे आपला रवा जो मोठा असतो, जास्त मोठा नाही, मोठा बारीक 2 असते नाही. तर की नाही मोठा रवा असला की नाही 2 वाटींवर थोडस अजून टाकायला लागतं पाणी. करेक्ट डबल टाकून ना थोडस हे होते. मग थोडं अजून अर्धी वाटी पाणी टाकायचं. आणि आता यामध्ये थोडीशी गोड साखर आणि मीठ टाकायचं. तर गोड साखर टाकली ना थोडी टाकायची, चव येते छान. आणि आपल्याला मीठ जेवढं चवीपुरतं लागते तेवढं मीठ टाकायचं. आणि उकळी आली की रवा टाकायचा. खायला झाले हाताना आता चारायचं म्हणून. परत मग भूक लागली करते. हाताना आज खायला झाले, खाते हाताना कायम आहे की नाही. वार भरपूर सुटलंय आज बरं का. सकाळी थोडं ऊन पडलं, आता अजून आभाळ आल्यासारखं झालंय. कपड्याचं तर किती ढीग धुतलाय नुसतं. आज बेडशीट आणि सगळं आज धुतले कपडे. पूजा आणि मम्मीने केली, थोडी मी केली आणि सिद्धो पूजा केली छान पैकी. तर येतं बघा दुपारी ना सगळं आवरून धुणं भांडी वगैरे तर आवरलं होतं. त्यानंतर मग ना मम्मीने वगैरे असं आवरून घेतलं. अनुचं पण आवरलं. आणि नंतर आम्ही निघालो लग्नाला. तर मी मम्मी आणि अक्षय नाही सॉरी. तर आम्ही गेलो होतो दुसरीकडे लग्नाला इकडे. आणि अजून एक लग्न होतं. जर एकाच दिवशी 2 लग्न होती, त्यामुळे पप्पा दुसरीकडे गेले होते. आणि तर आम्ही तिघी आलो होतो लग्नाला. तर खूप छान डेकोरेशन वगैरे केलं होतं. आणि एंट्री पण खूप छान केली होती. तरी बघा नवरा आणि नवरी. तर असं त्यांचं इथं ना फोटोशूट असेल किंवा व्हिडिओ शूटिंग वगैरे सगळं चालू होतं. आणि आजकाल का नाही हे खूप ट्रेंड आहे, म्हणजे प्रत्येक लग्नात हे असं ना केलं जातं. तर हे बघू शकता किती सुंदर असं यांनी केलं होतं इथं. आणि पूर्वी काही असं नव्हतं, तरी पण ना लग्न खूप छान व्हायची. तर म्हणजे असं साधंच लग्न मंदिरात किंवा दारात मंडपात अशी केली जायची. आणि आता बघा किती म्हणजे त्याला काही हेच नसतं, मोल हौसेला मोल नसतं म्हणतात तसं.
तर इथे बघा हळदी कुंकू वगैरे लावत होते आणि इथं आम्ही बसलो होतो. तर अजून ना आम्ही लवकर आलो होतो, तर अक्षदा वगैरे पडायला उशीर होता, 12:30चा मुहूर्त होता. आणि इथं अक्षता वगैरे हे घेऊन आले होते. तर ज्यांना कोणाला भेटल्या नाही त्यांना जागेवर परत आणून दिल्या. तर आम्ही पण घेतल्या अक्षदा. आणि नंतर मग इथे बघा अनुचं कसं चाललं होतं आणि वरती पण त्यांचं काय काय फोटोशूट वगैरे चालू होतं. आणि थोड्या वेळात नंतर मग मंगलाष्टका सुरू झाल्या आणि लग्न पार पडलं. तर मस्त असं छान लग्न झालं. आणि अर्थातच लग्न म्हणलं की जेवणसुद्धा आलंच. तर इथे बघा शेवटची मंगलाष्टका झाली आणि नंतर मग सगळे जेवणाकडे गेले. तर जेवणाचा जो हॉल होता तर पाठीमागे होता आणि तिकडे नंतर मग जेवणासाठी सगळे चालले होते. तर इथं बघा नंतर ना हार घालण्याचा कार्यक्रम असतो आणि जेवणामध्ये ना असं मस्त असा पुलाव, चपाती, पुरी, काजूची भाजी आणि उसळ होती आणि दाल तडका आणि बासुंदी असं छान होतं जेवण, मस्त असं. तर अनुने पण केलं जेवण आणि आम्ही तर सगळे जेवायला बसलो होतो आणि ते सगळे असे बसले होते जेवणासाठी.